गेल्या वर्षी जरांगे पाटलांचं आंदोलन आझाद मैदानावरती धडकलं. संपूर्ण दक्षिण मुंबई जाम झालेली, मुंबई तुडुंब भरलेली. एका बाजूने मराठवाड्याचे मराठे तुफानासारखे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत होते. त्याच्यानंतर कोर्टाने दिलेली 1 दिवसाची परवानगी बघून पश्चिम महाराष्ट्र एका बाजूने उसळला आणि लाखोंच्या करोडोंच्या संख्येने मुंबईमध्ये मराठा समाज आला. त्याच्यावरती त्यावेळेस झालेल्या 5 मागण्या मान्य झाल्या आणि उपोषण सोडलं. पण त्याच्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की जरांगे पाटलांचं आंदोलन संपलं किंवा त्यांची हवा संपली. अशा चर्चा विविध सोशल मीडियामधून चर्चा बाहेर येऊ लागल्या. पण आत्ताच मागच्या 1 महिन्यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा जरांगे पाटील मुंबईत येण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथेच मराठा समाजाचं जरांगे पाटील उपोषण करणार आहेत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आपण बघू. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप जसं सत्तेत आलं तसं अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं होतं की जरांगे पाटलांची आता हवा संपेल किंवा संपली किंवा जरांगे फॅक्टरचा फायदा महायुतीला झाला. जसा लोकसभेमध्ये याचा फटका महायुतीला बसला होता. विशेषतः भाजपला अवघ्या 24 जागांवरतून 9 जागांवरती यावं लागलं. हा एक मोठा फटका भाजपला 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बसलेला होता. त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या जय्यत तयारीने त्यांनी विजय मिळवला. त्याच्यानंतर असं वाटू लागलेलं की जरांगे पाटील यांची हवा संपली की काय. त्याच्यातच त्यांनी एक मोठी धडक मुंबईला मारली आणि आपल्या मागण्या मान्य करून आणल्या. याच्यातच आपला हैदराबाद गॅजेटचा मराठवाड्यासाठी असणारा GR लागू करून आणला. याच्यामध्ये जास्त त्या GRनुसार सरकारकडून जाणून बुजून प्रमाणपत्र दिले जात नाहीत व मागच्या 3 वर्षापासून शिंदे समितीने 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या होत्या, त्यांनी शोधलेल्या होत्या. त्याचे प्रमाणपत्र अद्याप दिलेले नाहीत 3 वर्ष उलटूनही. या अनेक अशा मागण्यांसाठी निर्णायक असं आंदोलन 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होईल. याच्यामध्ये पुढच्या काही दिवसात आंदोलन सुरू झाल्यानंतर याची दखल जर सरकारकडून घेतली गेली नाही किंवा सरकारकडून ज्या मागण्या आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली नाही तर हे आंदोलन मुंबईवरती धडकण्याची दाट शक्यता आहे. मागच्या 2 दिवसापूर्वीच मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाने व सकल मराठा समाजाने आझाद मैदानासाठी पत्र आझाद मैदान पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. याच्यामध्येच आता आपण हा बघू की जरांगे पाटील सरकारवरती नेहमीच का भारी पडत आहेत. तर जरांगे पाटील सरकारवरती भारी पडण्याचा पहिला मुद्दा म्हणजे नेरेटिव्ह सेट करणं. आपण राजकारणात बघत असतो किंवा समाजकारणात, राज्यात, देशात बघत असतो, जो उत्तम प्रमाणे नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी होतो तोच शेवटी विजय प्राप्त करतो. आणि हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मागच्या 3 वर्षापासून एकदम जबरदस्त सुरू आहे. जे सरकारचे IT सेल असो किंवा जे काही विरोधक असतं त्यांचा धुव्वा उडवून जरांगे पाटील नेरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी होत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये आरक्षणाचा फायदा व एखादा मुद्दा समजून सांगणं हे त्यांना एक उत्तम प्रकारे जमतं. याच्यामध्येच आपण तिसरा मुद्दा बघू की पॉलिटिकली किंवा अनपॉलिटिकली ॲक्टिव्ह राहणं. म्हणजे मुद्दा कोणताही असो, शेतकऱ्यांचा असो किंवा विद्यार्थ्यांचा असो किंवा इतर कोणत्या आंदोलनाचा, जरांगे पाटील काय बोलणार याचं अख्खं महाराष्ट्र लक्ष ठेवत असतं व सर्व मीडियामध्ये सुद्धा तेच चालत असतं. जे वजन आज त्यांचं महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं काल आपण एक अत्यंत उदाहरण बघितलं. सरकारचे 3 मंत्री आणि काही आमदार अंतरवाली सराटीमध्ये त्यांची समजूत काढण्यासाठी गेले. आजच्या काळामध्ये सरकारवरती एवढं भारी पडणं देशात आत्तापर्यंत कुणाला शक्य झालं नव्हतं. जे सरकारमधील मंत्री स्वतः येऊन वारंवार त्यांना भेटत आहेत, त्यांना विनवण्या करतायत. आज त्यांचं जे वजन आहे ते फक्त एका गोष्टीमुळे, ते म्हणजे इमानदारी आणि समाजाचा कमवलेला विश्वास. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जरांगे पाटील यशस्वी होण्याच्या किंवा सरकारवरती भारी पडण्याचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की ते सतत जनतेला अटॅच असतात. मराठा समाजाला एखादा मुद्दा समजावून सांगण्यात ते कुठेही कमी पडत नाही.
व मराठा समाज त्यांचं ऐकण्यातही कुठे कमी पडत नाही. याच्यामध्येच आपण आता मागच्या 8-10 दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा मनोजदादा जरांगे पाटलांचा बघितला. मग त्याच्यात सोलापूर असो, सांगली असो, सातारा असो, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्र हा राजकारण्यांचा बालेकिल्ला मानला जातो. साखर कारखाने असो व इतर हे सगळं राजकारणाच्या जीवावर इथं चालतं. अनेक मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्राने दिलेले आहेत. पण आज प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो की पश्चिम महाराष्ट्रातून कसा त्यांना प्रतिसाद मिळेल. पण दरवेळेसप्रमाणे यावेळेसही त्यांच्या या सोलापूर, सातारा आणि सांगली दौऱ्यावरती खूप भरभरून प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. त्याचप्रकारे टनाने असणारे फुलांचा वर्षाव, मोठमोठाले हार असो, JCB असो आणि लाखो मराठे. सोलापूरमधील माडाची सभा दुपारी 3 वाजता होणार होती, ती रात्री 12 वाजता झाली. पण मराठ्यांची गर्दी तसूवरही डगमगली नव्हती. तेच मराठे, तोच जल्लोष, तोच DJ, तोच नाच गाणं आणि जरांगे पाटलांची वाट बघत अख्खा माढा. याच्यानंतर सांगलीमध्ये जी सभा झाली, एक अभूतपूर्व सभा म्हणावी लागेल. कारण मुसळधार पाऊस असतानाही सुद्धा एवढ्या ताकदीने मराठा समाज त्यांची 3 ते 4 तास वाट बघून, पावसामध्ये त्यांची वाट बघून थांबलेला आहे. हे समाजाचा कमवलेला विश्वास आहे. त्यांना हा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातून बळ मिळालं आणि याच्यातच त्यांच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा आणि विदर्भ दौरा होता. त्याच्यानंतर त्यांची तब्येत बरी ठीक नसल्यामुळे मराठा समाजाने मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या विनवणी केली की आम्ही आमची तयारी करू. प्रत्येक गावागावात याच्यासाठी बैठका सुरू आहेत. हे सेट करणं, हे सर्व मॅनेज करणं, लोकांपर्यंत पोहोचणं कमी वेळामध्ये आणि लोकांना आपल्या भाषेत एकदम उत्तुंगपणे त्यांना समजून सांगणं, हे जरांगे पाटलांना पहिल्यापासूनच खूप छान प्रकारे जमलेलं आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, हे प्रत्येकाला ते भारी पडलेले आहेत आणि ते कोणालाच सोडत नाहीत. काल जे मंत्रिमंडळ तिथे येऊन बसले होतं, त्यांना त्यांनी खडे बोल सुनावलं. ते थोडंसंही डगमगत नाहीत कोणाला सुनवायला. मग एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस, ते कोणालाच सोडत नाही चुकीचं काम केल्यानंतर. आता 29 ऑगस्ट आंदोलन कुठल्या वळणावरती जाईल किंवा कसं निर्णायक ठरेल हे आपल्याला पुढच्या काळातच बघायला मिळेल.